म्हणजे प्रत्येक भाषेचे एकच सामर्थ्य असं. आमचो एक अध्यात्मिक बरो बरो गुरु तो, म्हणजे तेका बरे विद्वत्ता संपन्न, तो सदांच सांगतालो, जी भाषा तुका धर्म दिता ती भाषा म्हणजे सिद्ध मंत्र. ती भाषाच म्हणजे सिद्ध मंत्र. आणि त्या भाषेतल्यान कितें जरी तयार झाले जाल्यार ते सिद्ध मंत्र म्हणूनच येतले. समजलं. आज आम्ही इंग्रजी भाषेचो प्रभाव इतक्या पर्यंत पळयता, पूण जीवनान फक्त पोटा पाण्या पुरतोच विषय ना. वयर त्याच्या तुका मन असा, त्याच्या वयर तुझे बरे वाणी, बरे विचार असतात, त्याच्या वयर बरे विचार असा, आणि सगळ्यान वयर म्हणटा तो तुझो आत्मभाव. हे विकसित करपाक जाय काय पोटा पाण्या पुरतेच मर्यादित उरपाक जाय, मनशान हे ठरोवपाक जाय. सो हांगा पर्यंत तुका इंग्रजी भाषेन जरी हात दिलो आणि तुका वयर काढलो पोटा पाण्यापर्यंत, पूण त्याच्या वयल्या चक्रांक जी लागता ती आमच्या गोमंतक भूमीन, हांव म्हणटा आमच्या गोमंतक भूमीन, ही मराठी भाषा. मराठी भाषेचो एक विस्तृत प्रांत असा. बरोबर. विस्तृत प्रांत असा. हो प्रांत कोणी लादूना. मराठा शासकांनीच जरी लादला अशें कितें वर्णन आसा काय ना. छत्रपती शिवाजी महाराजान येदे व्हडले मराठा साम्राज्य उभे केले. बरोबर. पूण त्याच्या आधीपासून मराठी भाषा असा.